मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकत आलोय की गुरुत्वाकर्षण प्रत्येक गोष्टीला खाली खेचतं. वर फेकलेली वस्तू शेवटी खालीच पडते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथे निसर्ग या गुरुत्वाकर्षणाच्या नियमालाच आव्हान देत. होय, इथे दरीत पडणारे धबधबे खाली जाण्याऐवजी थेट आकाशाच्या दिशेने उलटे वाहतात. इथे दरीत काहीही फेकलं तरी ते हवेत तरंगत थेट तुमच्या हातात परत येतं. हा कोणता चमत्कार आहे की यामागे काही गूढ रहस्य दडले? चला आजच्या व्हिडिओमध्ये यामागचं संपूर्ण सत्य आणि विज्ञान अत्यंत सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हा अद्भुत नजारा पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आंबोली घाट हे महाराष्ट्रातील सर्वात पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. याच आंबोली घाटापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर कोल्हापूरच्या मार्गावर एक प्रसिद्ध पॉइंट आहे ज्याला कावळेसाद पॉइंट म्हणतात. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला असतो. तो याच पॉइंटवर आपल्याला हा अद्भुत रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला मिळतो. आता सोशल मीडियावर या जागेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोक विचारतात की ही कोणती जादू आहे का? तर मित्रांनो, यामागे कोणतीही अंधश्रद्धा किंवा जादू नसून पूर्णपणे भौतिकशास्त्र आणि निसर्गाची रचना कारणीभूत आहे. कावळेसाद पॉइंटची दरी ही इंग्रजीतील व्ही आणि यू आकाराची अत्यंत खोल आणि अरुंद आहे. पावसाळ्यात या दरीतून मान्सूनचे वारे अत्यंत वेगाने वाहतात. जेव्हा हे वारे दरीच्या तळाशी आदळतात तेव्हा त्यांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ते संपूर्ण ताकदीने डोंगराच्या कड्यावरून सरळ वरच्या दिशेने झेपावतात. विज्ञानाच्या भाषेत याला अपड्राफ्ट किंवा ऊर्ध्वगामी वारे असे म्हणतात. हा वाऱ्याचा दाब एवढा प्रचंड असतो की डोंगरावरून खाली पडणारे पाणी वजनाने हलके असल्यामुळे ते खाली जाऊ शकत नाही आणि वाऱ्याच्या वेगासोबत ते पुन्हा हवेत वर उडून पाण्याचे तुषार बनून सर्वत्र पसरते. तसेच जर तुम्ही इथे हलकी लाकडी, फांदी किंवा वस्तू दरीत फेकली तर वाऱ्याचा प्रवाह तिला खाली पडू न देता थेट वर हवेत तरंगत ठेवून मागे ढकलतो. हा अनोखा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक इथे गर्दी करतात. कावळेसाद पॉइंटची आणखी एक खासियत म्हणजे हा एक इको पॉइंट देखील आहे, जिथे तुम्ही तुमचे नाव ओरडलात तर डोंगरांमधून तुमचाच आवाज प्रतिध्वनी होऊन परत येतो. कारण सकाळी 8 ते 11च्या दरम्यान वाऱ्याचा वेग सर्वात जास्त असतो. त्यामुळे हा नजारा तेव्हा अधिक स्पष्टपणे अनुभवायला मिळतो. पण मित्रांनो, निसर्गाचा हा आनंद घेताना सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचं आहे. पावसाळ्यात येथील दगडधोंडे खूप निसरडे होतात आणि वारा इतका प्रचंड असतो की तुमचा तोलही जाऊ शकतो. अनेक पर्यटक रील्स किंवा सेल्फी बनवण्याच्या नादात दरीच्या अगदी टोकावर जातात. ते अत्यंत जीवघेणे ठरू शकते. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षित अंतर राखून आणि कठवड्यांच्या आत राहूनच हा नजारा पाहण्याचे आवाहन केले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.